नवीन वर्ष सुरू झालंय. घरात नवीन कॅलेंडर आपण आणलंय. पण मनात एक विचार येतो का, हे वर्ष तरी माझ्यासाठी थोडं वेगळं असावं. घर तेच आहे, जबाबदाऱ्या त्याच आहेत, मुलं, स्वयंपाक, घरकाम सगळं रोजच्यासारखंच. पण बदल हवा आहे. थकलेल्या मनाला, गोंधळलेल्या दिनक्रमाला आणि स्वतःला. तर नमस्कार मंडळी, मी निकिता तुम्हा सर्वांचं आजच्या व्लॉगमध्ये स्वागत करते. मी ही एक हाऊसवाईफ आहे. रोज सकाळपासून रात्रीपर्यंत शेकडो कामं आपण करत असतो. कोण काय खाणार, काय करणार, कोण कधी शाळेत जाणार, कोण कधी कंटाळणार आणि यात कुठेतरी स्वतःची जागा आपण हरवतो. घरातल्या सर्वांची काळजी घ्यायची, कोणाला काय हवंय नकोय ते सर्व काही बघायचं. पण तेच सर्व जर आपण स्मार्टली केलं तर नक्कीच आपण स्वतः स्मार्ट गृहिणी बनू. आणि नवीन वर्षामध्ये आपण प्रयत्न करूयात स्मार्ट गृहिणी बनण्याचा. मग ऐका, स्मार्ट गृहिणी बनण्यासाठी मोठे बदल लागत नाहीत, फक्त सवयी बदलायच्या असतात. आयुष्य आपोआप बदलतं. दिवसाची सुरुवात जर थोडी शांत केली, जाग आल्यानंतर लगेच मोबाईल उचलण्याऐवजी 2 खोल श्वास घ्यायचे, लगेच कामाला लागण्याऐवजी थोडा वेळ शांत बसायचं, तर मनावरचा ताण कमी होतो. तोच दिवस जरा हलका वाटतो. सकाळी उठल्यानंतर काही वेळ स्वतःसाठी दिलाय याचं समाधान मिळतं. मन म्हणतं आजचा दिवस आपला आहे. किचनमध्ये काम करताना नेहमी घाई, चिडचिड न करता स्वतःशीच शांतपणे बोलायला लागलं तर स्वयंपाकही हलका वाटायला लागतो, कामही हलकं वाटायला लागतं. आणि जर मन शांत असेल तर कामाचं ओझं वाटत नाही. रात्री फक्त 5 मिनिट उद्याचं काय करायचं हे ठरवलं तर सकाळी उठल्यावर गोंधळ कमी होतो. घरही नीट, मनही नीट राहतं. खर्च लिहायची सवय लागली तर पैसा कुठे जातो हे कळतं. आपण कुठे वाचवू शकतो हे आपोआप लक्षात येतं. हेही स्मार्ट असण्याचंच लक्षण आहे. आणि प्रत्येक गृहिणीनं स्मार्ट असणं खूप गरजेचं आहे. मुलांशी बोलताना मोबाईल बाजूला ठेवला तर ते तुमचं ऐकतात आणि तुम्हालाही त्यांना समजून घेता येतं. घरात असलो तरी स्वतः नीट राहिलं, थोडं नीट कपडे घातले, केस नीट केले तर मनात एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो. हे बाहेरच्यांसाठी नाही, हे स्वतःसाठी करायचं आहे. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकायचं आहे असं ठरवायचं. एक रेसिपी साधी सोपी, एक विचार, एक छोटी सवय. फक्त प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकायचं आहे याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर आयुष्य कधी थांबत नाही, ते पुढे जात राहतं. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःला कमी लेखणं बंद करायचं. मी काहीच करत नाही हे वाक्य आजपासून मनातून काढून टाकायचं. कारण घर सुरळीत चालतंय त्यामध्ये गृहिणीचाही मोलाचा वाटा असतो. घर थोडं रिसेट केलं आणि स्वतःला इतकंच म्हटलं, आज मी खूप काही केलं, तर झोपही शांत लागते. आठवड्यातून 1 दिवस स्वतःसाठी थोडा वेळ ठेवला, कोणताही गिल्ट न ठेवता,
तर मन पुन्हा चार्ज होतं. प्रत्येक काम नवीन जोमाने करायची हिंमत देतं. परफेक्ट असं कोणीच नसतं. या नवीन वर्षामध्ये परफेक्ट बनायचं काम करू नका, तर स्वतःची काळजी घ्या. या 30 दिवसात जर छोट्या सवयी अंगीकारल्या तर तुम्ही पाहाल तुमचं घरही बदलतं, तुमचं मनही बदलतं आणि तुम्ही स्वतः एक स्मार्ट होममेकर, स्मार्ट गृहिणी बनता. तर हा व्हिडिओ पाहताना जर एक जरी ओळ तुमच्या मनाला भिडली असेल, एखादं जरी वाक्य तुम्हाला आवडलं असेल, तर फक्त एक छोटंसं काम करा. हा व्हिडिओ लाईक करा. तुमच्यासारखीच घरासाठी झटणारी एखादी बाई डोळ्यासमोर आली असेल, तर तिच्याशी हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशीच शांत, सोपी, घर चालवताना मन सांभाळणारी माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बऱ्याचशा गृहिणी स्वतःला कमी लेखतात. त्यांना वाटतं मी काहीच विशेष करत नाही, घरातच तर असते, पैसे तर मी कमवत नाही. हे विचार इतके हळूच मनात शिरतात की कळतच नाही आणि मग तेच विचार आपली ओळख बनतात. दिवसभर घरासाठी धावपळ करूनही संध्याकाळी आरशात पाहिल्यावर तिला स्वतःचाच प्रश्न पडतो, आज मी काय केलं? कारण तिचं काम कधी पगारात मोजलं जात नाही, कधी कोणतंही सर्टिफिकेट तिला दिलं जात नाही आणि म्हणूनच तिला ते काम लहान वाटायला लागतं. पण घरात सगळं सुरळीत चालतं आहे, सगळं काही व्यवस्थित चालू आहे, हेच तिच्या कामाचं मोठं उत्तर आहे. मुलं हसत आहेत, घरात सुरक्षित वाटतंय, नाती टिकून आहेत. हे सगळं आपोआप होत नाही. ती नसली तर घरात वेळेवर काहीच होत नाही. घर असूनही घरपण उरत नाही. पण तरीही ती स्वतःलाच म्हणते, मी कोण आहे? मी गृहिणीच तर आहे. हीच सगळ्यात मोठी चूक आहे. घरात राहून ती केवढं मोठं जबाबदारीचं काम करते हे तिला कुणी सांगितलंच नाही आणि हळूहळू ती स्वतःही विसरते. तिचं मन थकतं, पण ती तसं दाखवत नाही. ती दुखावते पण शांत राहते आणि हीच शांतता तिच्या कामाला अदृश्य बनवते. पण सत्य असं आहे, ती जितकी स्वतःला कमी लेखते तितकं घर तिच्यावर जास्त अवलंबून असतं. आज जर तिने स्वतःकडे थोडं प्रेमानं पाहिलं, स्वतःला इतकंच मान्य केलं की मी महत्त्वाची आहे, तर तिच्या चालण्यात, बोलण्यात आणि जगण्यात एक वेगळीच ताकद येईल. कारण घरातली बाई कधीच कमी नसते, ती फक्त स्वतःला विसरते. 2026मध्ये आपण स्वतःला कमी लेखणं बंद करूयात. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.